नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एम-पी-एस-सी गट क 2026 संदर्भात आयोगाकडून एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मग एकत्रित पेपर असो किंवा मुख्य परीक्षा वेगवेगळी असो, कोणत्या पदांसाठी एकच पेपर होणार आहे आणि त्यानंतर आपला जो काही कट ऑफ लागणार आहे, तो सुद्धा कोणत्या पदांचा एकत्रितरित्या या ठिकाणी जाहीर होईल, त्याबद्दलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती, मग ते लिपिक असो, तलाठी असो किंवा इतर काही पदे असो, ती आपण पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना एखादं पुस्तक घ्यायचं असेल आरोग्य भरतीचं, तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं बुक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. यामध्ये नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका संचांचा समावेश आहे. टोटल 16,000पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे बुक तुम्ही खरेदी करू शकता. विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे आणि जर तुम्हाला या पुस्तकाविषयी अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न गमावता थेट आपण आलेलो आहोत ते म्हणजे नोटीसवर. नोटीसची दिनांक तुम्ही पाहू शकता, 1 ऑगस्ट 2026 ची ही नोटीस आहे. म्हणजे कालच प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसिद्धी पत्रक. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय जो काही होता त्यामध्ये आता सुधारणा करण्यात येत आहे. कधीचा शासन निर्णय होता? 5 मे 2026 अनुसार विविध नवीन संवर्गाचे मागणी पत्र कार्यालयास प्राप्त होत आहेत. त्यामध्ये 28 ते 73 मध्ये शासन सेवेतील गट ब व गट क स्वरूपाची शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात येत आहे आणि तसेच सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी प्रशासकीय आणि विशिष्ट अशा स्वरूपाची शैक्षणिक अर्हता किंवा जे काही म्हणजे दोन यामध्ये त्यांनी बायफर्फिकेशन केलेलं आपल्याला दिसतं. एक आहे टेक्निकल आणि एक आहे कॉमन. म्हणजे सामान्य जी काही आहे या ठिकाणी पहा, पहिलं जे आहे ते आहे सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता म्हणजे एनी ग्रॅज्युएट आणि दुसरं आहे ती म्हणजे तांत्रिक शैक्षणिक अर्हता. तर असे दोन विभाग यामध्ये त्यांनी केलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता की गट क संवर्गाची परीक्षा पद्धत खालीलप्रमाणे राहणार आहे. त्याच पद्धतीने दोन गट तर त्यांनी केले आणि त्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये इथे बदल करण्यात येत आहे. पहिला बदल काय आहे तो म्हणजे परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाकरिता एकच संयुक्त पूर्व परीक्षा राहणार आहे. म्हणजे जो आपला पहिला पेपर होणार आहे, जो सध्याची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आहे 25 ऑक्टोबर. सध्या तरी पोस्टपोन संदर्भात कुठलाही निर्णय अजून आलेला नाही. तर आगामी काळात जो काही आता आपण फॉर्म भरला, मग तलाठी असो, त्यामध्ये लिपिक असो, लिपिक टंकलेखक असो, कर सहाय्यक असो किंवा इतर मोटर सहाय्यक इत्यादी पदे म्हणजे सर्व पदे गट क भरतीमधील जेवढे काही पद आहेत त्या सर्वांचा एकच कॉमन पेपर होणार आहे. हे तर कन्फर्म आहे. म्हणजे तुम्हाला एकच कॉमन पेपर आहे. त्याचा सिलेबस आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकला. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तो डाउनलोड करू शकता. पहिला पेपर जो आहे तो सर्व पदांसाठी कॉमन आहे. मग ते कोणतंही पद असो, टेक्निकलचं असो, नॉन टेक्निकलचं असो, कोणतंही असो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पहिल्या पेपरचं झालं. आता दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे काय, तर सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे जे काही कॉमन पदे आहेत एनी ग्रॅज्युएटवरचे, मग त्यामध्ये काय आहे, तलाठी आहे. त्यानंतर दुसरं पाहू शकता तुम्ही लिपिक टंकलेखक हे पद आहे. यासाठी जरी म्हणजे अतिरिक्त टायपिंग लागत असली तरी सुद्धा शैक्षणिक अर्हता काय आहे, तर फक्त एनी ग्रॅज्युएट. म्हणजे लिपिकसाठी सुद्धा एनी ग्रॅज्युएट आहे, तलाठीसाठी सुद्धा एनी ग्रॅज्युएट आहे आणि असिस्टंटसाठी सुद्धा एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी आहे. तर या सर्व पदांचा पेपर जो आहे, पहिला पेपर तर कॉमनच आहे, प्लस जो दुसरा पेपर होणार आहे आपला, ज्याला आपण मेन्स असं म्हणत असतो, मुख्य परीक्षा म्हणत असतो, तो सुद्धा या ठिकाणी कॉमन घेतल्या जाणार आहे. म्हणजे दोन्ही परीक्षा या ठिकाणी या पदांसाठी कॉमन घेतल्या जाईल. ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता सारखी आहे त्या पदांचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्हीही सारखे होणार आहे. म्हणजे प्री आणि मेन्स दोन्हीही त्यांचे एकत्रित होतील. तिसरा पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तांत्रिक संवर्गासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गासाठी त्या त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाची एकच सेवा याप्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे पहिली जी प्री आहे ती सर्वांसाठी कॉमन आहे. दुसरा जो म्हणजे दुसरी जी आपली मेन्स होणार आहे त्यामध्ये ज्या पदांसाठी कॉमन क्वालिफिकेशन आहे, म्हणजे एनी ग्रॅज्युएटवर जे काही पदं राहतील त्यांच्यासाठी कॉमन पेपर होणार आहे मेन्स, आणि जे काही टेक्निकल क्वालिफिकेशन आहे त्यांच्यासाठी एक कॉमन पेपर होणार आहे. म्हणजे टेक्निकल क्वालिफिकेशनसाठी वेगळा पेपर राहील, कॉमन ग्रॅज्युएटसाठी वेगळा पेपर राहील आणि जर टेक्निकल क्वालिफिकेशनची पात्रता सारखी असली तर त्यासाठी सुद्धा एक परीक्षा होणार आहे. म्हणजे आता पहा, कन्फ्युजन करण्याचं कारण नाहीये. पहिला पेपर तर कॉमन आहे, दुसऱ्या पेपरमध्ये दोन आहेत. एक आहे ज्याच्यासाठी एनी ग्रॅज्युएट आहे
दुसरं आहे जे टेक्निकल एज्युकेशन आहे. आता टेक्निकल एज्युकेशनची मेन्स ही वेगळी होईल आणि ज्या काही पोस्ट टेक्निकल एज्युकेशनच्या नाही म्हणजे इतर अतिरिक्त कोणतीही आवश्यकता त्यांना लागत नाही. एनी ग्रॅज्युएटवर जर तुम्ही भरलेला असेल, तलाठी असो, लिपिक टंकलेखक असो, कर सहाय्यक असो, या सर्वांचा एकच मुख्य पेपर होणार आहे. म्हणजे मुख्य परीक्षा त्यांची एकत्रित होईल. फक्त ज्या काही टेक्निकल पोस्ट आहे त्यांची मुख्य परीक्षा ही वेगळी होणार आहे. आता अशा कोणत्या पोस्ट आहेत तर या ठिकाणी पहा. म्हणजे आपण समजून घेऊया उदाहरणावरून. इथे पहा. यामध्ये आता कॉमन जर आपण पात्रता पाहिली तर उद्योग निरीक्षक झालं किंवा दुय्यम निरीक्षक झालं, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, आणखी काय काय पदे आहे, लिपिक टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी आहे, नंतर वरिष्ठ लिपिक आहे, नंतर सहाय्यक अधीक्षक गट क आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मत्स्य व्यवहार विकास अधिकारी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन आहे, म्हणून यांची जी मेन्स आहे ती वेगळी होईल. पण इतर जर तुम्ही पदे पाहिले, मग ते लिपिक टंकलेखक असो, तलाठी असो, कर सहाय्यक असो किंवा इतर सहाय्यक अधीक्षक गट क आपण पाहिला, तर या पदासाठी एकच कॉमन मेन्स होणार आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्री तर सर्वांसाठी कॉमन आहे, जी की आपली होणार आहे. त्यावरच आपला फोकस सध्या असावा. प्रीचा कट ऑफ आपण क्लिअर केला की आपली होणार आहे मेन्स. मेन्समध्ये जर तुम्ही टेक्निकल पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर टेक्निकलची मेन्स वेगळी होईल आणि जे काही नॉन टेक्निकलचे सर्व पदे आहेत त्यांची मेन्स या ठिकाणी वेगळी घेण्यात येणार आहे. म्हणजे कॉमनच परीक्षा होणार आहे, फक्त टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं डिवायडेशन या ठिकाणी आपल्याला त्यांनी केलेलं दिसतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. जो काही अगोदरच त्यांनी अभ्यासक्रम डिक्लेअर केलेला आहे तो अभ्यासक्रम तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. मेनचा सिलेबस त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे, जो की ऑलरेडी या पदांसाठी लागू राहणार आहे. दुसरं म्हणजे काय तर जे काही टेक्निकल पोस्ट आहे त्यांचा सुद्धा सिलेबस ऑलरेडी आयोगाच्या वेबसाईटवर टाकलेला आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. तर ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आयोगाने काढलेलं आहे आणि स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. आता राहिला प्रश्न तो म्हणजे कट ऑफचा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर एकच परीक्षा होत आहे म्हणजे प्री पेपर जर कॉमन होत असेल आणि त्यानंतर जी काही मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याला दोन दिसतात. एक होणार आहे टेक्निकलसाठी आणि एक होणार आहे सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता असणाऱ्यांसाठी. तर इथे जे काही कट ऑफ आपल्याला लागताना दिसतील, प्रीचा जो कट ऑफ आहे तो तर एकत्रितरित्या जाहीर करण्यात येणार आहे पदानुसार आणि जो काही मेनचा कट ऑफ राहील ज्या प्रत्येक पोस्टचा म्हणजे संवर्गानुसार तो वेगवेगळा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मेन्स जरी एकत्र होत असली म्हणजे लिपिकची, तलाठीची किंवा कर सहाय्यकची मेन्स जरी एकत्रित होत असली तरी सुद्धा प्रत्येक पदासाठी लागणारा कट ऑफ हा वेगवेगळा लागणार आहे. म्हणजे मेन्स नंतरचा कट ऑफ हा वेगळा राहील, मात्र प्रीचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला कॉमन कट ऑफ या ठिकाणी दिसेल. तर हे झालं कट ऑफच्या संदर्भात. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार.